वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा होतोय। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे आज सगळ्यांचं लक्ष असेल। शिबिरासाठी मनसेच्या नेते एक महत्त्वाची बातमी बघूया। नांदेडच्या कंधार इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदरांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। यात धक्कादायक बाब म्हणजे एका महिला रुग्णावरती चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। महिला रुग्ण झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावरती बिनधास्तपणे फिरताना दिसतोय। ही घटना अतिशय गंभीर आहे। काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडलेलं होतं असा प्रकार समोर आला होता। आरोग्यमंत्री याकडे लक्ष देऊन काही कारवाई करतील अशी अपेक्षा होती, परंतु आता मात्र या संदर्भामध्ये अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत। पुन्हा एकदा नांदेडच्या एका रुग्णालयामध्ये महिला रुग्णाच्या अंगावरती उंदीर खेळतोय असा व्हिडिओ समोर आलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आपल्या सोबत आहेत। आपण व्हिडिओ सुद्धा समोर बघतोय। अभिषेक, नक्की प्रकार काय आहे हा? इतके उंदीर सुळसुळतायत नांदेडच्या रुग्णालयामध्ये, काही कारवाई का नाही केली जाते? शासकीय रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाचा पाय कुरतडल्याची धक्कादायक घटना 3 दिवसापूर्वीच उजेडात आली होती। त्यानंतर आमदार बोंडारकर यांनी त्या ठिकाणी भेट देत रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार असत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारीवर धरलं होतं। त्याला 4 दिवसही होत नाही, तोच आता नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते। या धक्कादायक बाब म्हणजे महिलेला रुग्णाच्या अंगावर चक्क उंदीर खेळत असल्याने हा व्हिडिओ समोर आलेला आहे। झोपलेल्या असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरत असताना दिसत आहे। ही घटना गंभीर आहे। 2 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही ज्या वेळेला CS हा प्रकार सांगितला होता, तर त्यांनी म्हणे की आम्ही तिथं पेस्ट कंट्रोल वगैरे सगळं केलेलं आहे, पुढे अशी काही घटना घडणार नाहीये पूर्वी। नक्कीच अभिषेक, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे नांदेडच्या रुग्णालयातला। अगदी घरामध्ये सुद्धा आपण उंदीर येऊ नये यासाठी किती प्रयत्न करत असतो, कारण उंदरांच्या माध्यमातून रोगराई पसरते, हे त्याचं मुख्य कारण आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीची रोगराई आपल्या घरातही पसरू नये म्हणून उंदरांचा बंदोबस्त करण्यावरती आपला भर असतो। पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बोरिवलीतल्या मेळाव्याकडे आपण वळूयात। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी